मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर 30 जानेवारी रोजी सकाळी हाडाखेड येथील राज्य सीमा तपासणी नाक्यावर धडक कारवाई करत तंबाखूजन्य पदार्थासह 23,37,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती तालुका पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकान्वये प्रसार माध्यमांना दिली। संशयित ट्रक मध्य प्रदेशातील सेंब्याकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने हाडाखेड राज्य सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचला होता। दरम्यान DL 01 GC 5154 क्रमांकाची ट्रक येताना दिसून आल्याने तिला थांबवून चौकशी करीत तपासणी केली असता ट्रकमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली 8,37,200 रुपये किमतीची आराधना छाप व प्रीमियम रत्ना छाप नावाची सुगंधित तंबाखू आढळून आल्याने 15 लाखाच्या ट्रकसह 23,37,200 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला। या प्रकरणी चालक सद्दाम मुनिजर वय 32 व क्लीनर मोहम्मद बिलाल फजर खान वय 27 दोन्ही राहणार फिरोजपूर मेयो तालुका पुन्हाना जिल्हा नूर राज्य हरियाणा यांना ताब्यात घेत पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती तालुका पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली। सदरची कारवाई जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील तालुका पोलीस पथकाने केली।